एमपीएससी कडनं मुलांची या ठिकाणी भरती होत नाही। अध्यक्ष महोदय एक चांगली योजना या ठिकाणी काढल्याचं सांगण्यात आलं, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। परंतु ही योजना काय अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी जे 6 महिन्याचे प्रशिक्षणार्थी आहेत, माझ्या नागपूर मधलं एक उदाहरण सांगतो की नागपूर महानगरमध्ये पालिकेमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातनं मुलांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। त्यांना विद्यावेतन मिळालं नाही, शहरात राहण्याला रूम मिळत नाही, जीवनावश्यक वस्तू आणि इतर खर्चाचा तुटवडा निर्माण झालाय। त्या प्रशिक्षणार्थींचं भविष्य काय राहणार अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ते पुन्हा बेरोजगार होणार। आणि जशा प्रकारे अग्निवीर ही केवळ थोड्या कालावधीसाठी असते, त्यांना शहीद सुद्धा म्हटलं जात नाही, या प्रशिक्षणार्थींची अवस्था सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळी नाही अध्यक्ष महोदय। यांची मागणी आहे की त्यांना प्रशिक्षण संपल्यानंतर कायमस्वरूपी पदावर रुजू करावं, त्या शासकीय भरतीमध्ये 10% राखीव जागा ठेवण्यात याव्या आणि 6 महिन्याचं यशस्वी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी शासनाद्वारे कायमस्वरूपी रोजगार मिळवून द्यावा। त्यांच्या मुदती याच्या मानधनामध्ये सुद्धा विद्यावेतनात सुद्धा वाढ करावं, अशी मागणी या ठिकाणी मुलांची आहे अध्यक्ष महोदय। देशाच्या विकासामध्ये आपण म्हणतो की रोजगार आपण देऊ, या ठिकाणी बेरोजगारी दूर होईल, परंतु ती इतकी चिंतेचा विषय झाला की मुलं आता आत्महत्या सुद्धा करायला लागलेत आणि त्याची टक्केवारी सुद्धा वाढते आहे। त्यामुळे महायुती सरकारच्या काळात ही बेरोजगारी संपुष्टात आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार का अध्यक्ष महोदय?